नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो, मी अंकुश खाडे, साई कृपा कृषी केंद्र खामगाव। आज आहे 18 जुलै 2024। तर हा जो व्हिडिओ आहे हा या संदर्भात बनवत आहेत की अनेक शेतकरी बंधूंनी तणनाशक जे आहे हे सोयाबीनवर फवारणी केलेला आहे, परंतु काय झालं, अपेक्षित रिझल्ट हा त्या सोयाबीनच्या तणावर हा भेटलेला नाही। मग अनेक चांगल्या कंपनीचे तणनाशक सुद्धा शेतकऱ्यांनी फवारलेले, तर अनेक कृषी केंद्र जे संचालक आहेत त्यांनी सुद्धा तणनाशक हिथं कोणी ब्रँडेडच विकते। 99.99% हे सगळं तणनाशक ब्रँडेड कंपन्याचंच असते आणि डुप्लिकेट यात काही नसते। जसं आता आमच्या खामगाव परिसरात सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या कंप्लेंट आलेल्या आहेत किंवा आम्ही हे तणनाशक फवारलं पण अपेक्षित रिझल्ट आला नाही। तर तणनाशक मध्ये अनेक प्रकार आहेत, जसं मेन जे कंटेंट आहे तो इमॅजिथॉपर आहे रुंद पानासाठी आणि गवत वर्गेसाठी क्विझॅलोफॉप, पीथिल किंवा प्रॉपिक्विझॅफॉप हा कंटेंट आहे। तर या कंटेंटचे जे औषध आहेत ते बाजारात अनेक आहेत, जसं वीडब्लॉक आहे, लगाम आहे, परशूट आहे, मिल्कवीज आहे, पॅट्रियॉट आहे, त्यानंतर एक गवत वर्गीयसाठी जर म्हटलं आपण तर क्विझॅलोफॉपिथिल मध्ये टर्गा सुपर आहे। त्यानंतर असे डबल आपण याचं अदामाचं जे आहे ते अदामाचं शकेत सुद्धा आहे कॉम्बिनेशन मध्ये, गॅलेक्सी आहे, गॅलेक्सी नेक्स्ट आहे, असे अनेक प्रकारचे तणनाशक मार्केटमध्ये आहे, परंतु त्याचा अपेक्षित रिझल्ट शेतकरी बंधूंना आला नाही। त्याचं कारण काय, एक कंपनी तर चांगली आहे, कंपनीने कुठलेही औषध कोणाला डुप्लिकेट दिलं नाही किंवा कृषी केंद्र संचालक जे आहेत त्यांनी सुद्धा डुप्लिकेट कोणाला विकलं नाही, डुप्लिकेटचा विषयच नाही। तरीही तणनाशकचा रिझल्ट का आला नाही, तर आजची तारीख आहे 18 जुलै आणि जवळपास 12 जुलै पासून कंटिन्यू ढगाळ वातावरण आहे। मग कंटिन्यू ढगाळ वातावरण असल्यामुळे तणनाशकचा रिझल्ट येत नाही। त्याचे शास्त्रीय कारण काय, कुठलंही हर्बिसाइड मेकॅनिझम जे आहे, हर्बिसाइड मेकॅनिझम मध्ये ते त्याचं जे फंक्शन आहे ते कसं काम करते बघा। कुठल्याही हिरव्या वनस्पती असतात तर त्या हिरव्या वनस्पती काय करतात, त्याच्या आतील जे क्लोरोफिल्स असते, त्या क्लोरोफिल्स म्हणजे हरित लवकच्या सहाय्याने आणि स्वच्छ सूर्यप्रकाश, म्हणजे प्रत्येक तण असो की झाड असो त्याला अन्नद्रव्याचं सर्क्युलेशन होण्यासाठी सूर्यप्रकाश पाहिजे। सूर्यप्रकाश हा प्रकाश संश्लेषण क्रियासाठी फार आवश्यक आहे। मग कुठल्याही हिरव्या वनस्पती असतो, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी म्हणजे 6CO2 + 6H2O या दोन्हीचा वापर करून, या दोन्हीच्या माध्यमातून प्रकाश, क्लोरोफिल्स, हरित लवक आणि स्वच्छ सूर्यप्रकाश म्हणजे सनलाइट, हे चारही गोष्टी यूज करून त्या 6CO2 C6H12O6 म्हणजे काय होते या, आणि त्यामधून अजून जनरेट होते तो CO2, अजून जनरेट होतो तो O2 म्हणजे ऑक्सिजन, आणि C6H12O6 म्हणजे तयार झालेलं अन्न म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे ग्लुकोज म्हणजे शर्करा। तर हे एकंदरीत म्हणजे मला एवढं सांगायचं आहे की ह्या चार गोष्टीमध्ये सध्या ओलावा तर खूप आहे, त्यानंतर यांना जे प्रकाश संश्लेषण क्रिया करण्यासाठी जो लाईट्स आहे सूर्यप्रकाश, तो लाईट हा नाही। 8 तास सूर्यप्रकाश पाहिजे, 8 तास सूर्यप्रकाश यामधला नाही, या सर्व घटक मधला। आणि सूर्यप्रकाश नसल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या तणनाशकचा रिझल्ट तणावर मिळू शकत नाही। म्हणून याचं सूर्यप्रकाश नसेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया झाडांमध्ये होत नाही, आणि प्रकाश संश्लेषण क्रिया होत नसेल तर त्याच्या ज्या फिजिओलॉजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल ज्या ऍक्टिव्हिटी आहे तणाच्या आणि पिकाच्या, ह्या
खूप मंदावतात आणि ते खूप मंदावल्यामुळे काय झालं, त्यामधून जे सर्क्युलेशन व्हायला पाहिजे झायलम आणि फ्लोएम मधून अन्नद्रव्याचं सर्क्युलेशन जे होत असते, या अन्नद्रव्याच्या माध्यमातून हे जे तणनाशक आहेत ते तणनाशक पानाच्या माध्यमातून कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून झायलम फ्लोएम मधून सर्क्युलेशन होऊन खाली मुळापर्यंत ट्रान्सफर होते शेतकरी बंधूंना. मग आता काय झाला, 8 तास सूर्यप्रकाश नाही, मग सूर्यप्रकाश नाही म्हणून या अन्नद्रव्याचं वहन थांबलं. अन्नद्रव्याचं वहन थांबलं म्हणजे तुम्ही जे तणनाशक फवारलं ते अन्नद्रव्यासोबत जे खाली मुळापर्यंत पोहोचण्याचं फंक्शन आहे, काम आहे, मेकॅनिझम आहे ते थांबून गेलं. म्हणून कुठल्याही तणनाशकचा रिझल्ट या जवळपास 5 ते 7 दिवसापासून शेतकरी बंधूंना मिळत नाही. त्यामुळे काय होते, शेतकरी बंधूंना नाराज होतात. मग ते कृषी केंद्र संचालक जे आहेत त्यांच्याकडे धाव घेतात आणि मग त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो आणि मग प्रकरण जाते ते कृषी विभागात. तर कृषी विभागात गेल्यानंतर त्यांचाही सर्वे झाला तर काय होईल, व तणनाशक हे फवारले याचा रिझल्ट आला नाही. परंतु याला दोष जो आहे तो कंपनीचा नाही, कृषी केंद्र संचालकाचा नाही किंवा शेतकऱ्याचा नाही. तर या कारणाने जर प्रकाश संश्लेषण क्रिया होत नसेल, स्वच्छ सूर्यप्रकाश 8 तास नसेल, मी तुम्हाला त्याचं केमिस्ट्री सांगितली की काय पाणी, त्याच्यानंतर कार्बन डायऑक्साईड, प्रकाश स्वच्छ सूर्यप्रकाश आणि क्लोरोफिल, हे चारीच्या माध्यमातून झाडाचे अन्नद्रव्य जे असतात ते तयार करतात. आणि नेमकी ही प्रोसेस लाईट नसेल, सूर्यप्रकाश नसेल, या 5 ते 7 दिवसात सूर्यप्रकाश म्हणजे एका दिवसात 8 तास सूर्यप्रकाश पाहिजे, तर 5 ते 7 दिवसात सूर्यप्रकाश हा 2 तास सुद्धा नाही शेतकरी बंधूंनो. त्यामुळे तुम्ही जे कुठले तणनाशक फवारत आहात याचा रिझल्ट हा तुम्हाला मिळणे शक्य नाही. म्हणून सर्वांना माझी नम्र विनंती की तुम्ही सूर्यप्रकाश असल्याशिवाय या तणनाशकाची फवारणी करू नका. आणि राहिला विषय दुसरा, किंवा गढूळ पाणी जर वापरलं तर तणनाशकाचा रिझल्ट भेटत नाही. त्यानंतर त्याचं एकरी जे प्रमाण आहे ते प्रमाण जर तुम्ही एका एकरामध्ये व्यवस्थित वापरलं नाही तरी तणनाशकचा रिझल्ट भेटत नाही. त्यानंतर फवारणीमध्ये जर त्या पेट्रोल पंप जो असतो तो जर पॉवरफुल असेल, त्याचं जर प्रेशर जास्त असेल तर ते फवारणी जी आहे ती प्रॉपरली होत नाही, त्या झाडावर त्या तणावर व्यवस्थित पडत नाही, ते पूर्ण जमिनीवरच पडते, म्हणून त्याचा रिझल्ट सुद्धा भेटत नाही. किंवा फवारणी केल्यानंतर 2 तासात जर पाऊस आला तरी सुद्धा तुम्हाला त्या तणनाशकचा रिझल्ट भेटत नाही. हे सर्व कारण आहेत, परंतु त्यातलं जे मेजर रिझन आहे, ते मेजर रिझन मुख्य कारण जे आहे ते हेच आहे की स्वच्छ सूर्यप्रकाश 8 तास न भेटल्यामुळे कुठल्याही तणनाशकचा रिझल्ट हा या 12 जुलै पासून ते 18 जुलै पर्यंत कुठल्याही तणनाशकचा रिझल्ट भेटून राहिला नाही. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपण तणनाशक फवारत असताना ही सुद्धा काळजी घेणं महत्वाचं आहे, कारण त्याचं जे मेकॅनिझम आहे, हर्बिसाइड मेकॅनिझम आहे, जे मी सांगितलं या प्रकारे या पद्धतीने ते काम करते. कार्बोहायड्रेटच्या माध्यमातून झायलम फ्लोएम मधून ट्रान्सफर होऊन ते मुळापर्यंत जे पोहोचण्याची सिस्टीम्स आहे ती ब्रेक झालेली आहे, कारण स्वच्छ सूर्यप्रकाश नाही. म्हणून कृषी केंद्र संचालक आणि शेतकऱ्यांमधला आणि या कंपन्यांमधला आणि यात सर्वांचं प्रेशर जे कृषी विभागावर येत आहे, किंवा यांनी आम्हाला फसवलं, यांनी अशी औषधी दिली, असं काहीही नाही. या सर्व याला रिझन जे आहे ते फक्त स्वच्छ सूर्यप्रकाश नसल्यामुळे कुठल्याही प्रकारच्या तणनाशकचा रिझल्ट शेतकरी बंधूंनो सध्या भेटत नाही. स्वच्छ सूर्यप्रकाश असल्याशिवाय तणनाशकाची फवारणी करू नका, विशेष करून सोयाबीनवर, कारण तणाचं प्रमाण वाढत आहे आणि तणनाशकचा रिझल्ट हा अपेक्षित भेटत नाही. तर तणनाशक संदर्भात कुठली अडचण असेल तर माझा नंबर आहे 9011861173. साई कृपा कृषी केंद्र खामगाव, अंकुश खाडे, या नंबरवर आपण कॉल करून त्या संदर्भात सविस्तर इन्फॉर्मेशन घेऊ शकता. धन्यवाद शेतकरी बंधूंनो, आदरणीय कृषी केंद्र संचालक, सर्व डीलर बंधूंनो. हा व्हिडिओ सर्वत्र यासाठी फॉरवर्ड करा की त्याचं जे टेक्निकल रिझन आहे, त्याचं जे हर्बिसाइड मेकॅनिझम आहे, हे मी या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे. धन्यवाद.